दिव्यांग, अस्थिव्यंग व युद्ध निराधार आणि विधवा यांना केंद्र शासन व राज्य शासनाकडून नियमित मासिक पेन्शन विविध बँकांमार्फत वितरित केली जाते आणि विशेष बाब म्हणजे शासन स्तरावरून करोडो रुपये खर्च करून या संबंधी जाहिरात सुद्धा केली जाते. मात्र दिव्यांग व अन्य व्यक्तींना मिळणारा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का, हा शोधाचा विषय आहे. दिव्यांग लाभार्थी म्हणून अनेक कर्जाऊ लाभ शासन व बँक यांच्याकडून दिल्या जातात. मात्र दिव्यांगांना दिली जाणारी पेन्शन कर्जाचे हप्ते म्हणून कपात केल्या जात असल्याचे प्रकार बँकेकडून घडत आहे. पेन्शन हा जगण्याचा अधिकार असताना लाभार्थ्यांची पेन्शन वेळोवेळी अनेक बँकांकडून कर्जात का वळवली जाते, हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. प्रदीप रघुते यांची मासिक पेन्शन गेल्या 1 वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रोखली असून पेन्शन अभावी सदर लाभार्थ्याचे जीवन जगणं कठीण झाले. या संबंधात उपरोक्त लाभार्थ्याने जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून पीडित दिव्यांग निर्णय यांचे प्रतीक्षेत आहे. हिंदू धर्मीयांचा वर्षाचा सर्वात सण मोठा दिवाळी सण हा महिन्यावर आला असून जिल्हाधिकारी अमरावती यांच्या निर्णयानं दिव्यांगाला न्याय मिळतो की दिवाळी निघते याची प्रतीक्षा होत आहे. तर एकाच बँकेचे 2 निर्णय कसे? सन 2015 मध्ये श्रावणबाळ लाभार्थ्यांची पेन्शन पीक कर्जात कपात केल्याप्रकरणी बाबाराव इंगळे या लढावया वृद्धानं सेंट्रल बँक समोर उपोषण करून तत्कालीन शाखा प्रबंधक विकास कुमार याला कपात केलेली पेन्शन परत करण्यास बाध्य केलं. आताही बँक प्रशासन अग्रणी बँक अधिकारी अशाच आंदोलनाची प्रतीक्षा करत तर नाही ना, अशी शंका येत असून हे मत दिव्यांग प्रदीप रघुते यांनी व्यक्त केलंय. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी माधव खाबिया. प्रदीप मारुतराव रघुते, राहणार येनस, तालुका नांदगाव खंडेश्वर या ग्रामीण भागातील मी रहिवासी असून मी दिव्यांग आहो. मला शासनातर्फे 1500 रुपये मानधन दिल्या जाते. परंतु सेंट्रल बँक शाखा नांदगाव खंडेश्वर यांनी माझं गेल्या 1 वर्षापासून खातं हे लॉक केलेलं आहे. माझा जो व्यवहार आहे तो पूर्णतः बंद झालेला आहे. मी शाखा प्रबंधक यांना भेटलो असता मला उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे पर्यायी म्हणून मी जिल्हा अधिकारी साहेब अमरावती यांच्याकडे एक लेखी तक्रार दाखल केली. आता ते लेखी तक्रार दाखल करून जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहे. परंतु मला न्याय मिळाला नसून मी शेवटी आंदोलन किंवा उपोषण करण्याच्या तयारीत आहो. मला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी आणि माझा परिवार हा गप्प बसणार नसून माझ्या परिवाराची व माझी संपूर्ण जबाबदारी ही शाखा प्रबंधक यांच्यावर येईल.